सोलापुरातल्या अंजनगाव गावामध्ये खेलोबा मंदिराच्या समोर जो बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, त्या पुतळ्याहून गेल्या 3 दिवसापासून या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. राडा आहे तो पाहायला मिळाला होता. मात्र अखेर मध्यरात्री या सगळ्या वादावरती संपूर्णपणे आहे ती तोडगा निघालेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा दिसतो आहे तो यथोचित आहे ते ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्थलांतर करायला या बैठकीमध्ये आहे ते मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर दोन्ही समाजाच्या बैठकीमध्ये यावरती आहे ते तोडगा निघाला. खरं तर या जागेवरती आहे ते मराठा समाजाच्या काही प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बसवला होता, स्थानापन्न केला होता आणि त्यावरून आहे तो वाद निर्माण झाला होता. दुसऱ्या समाजाच्या वतीनं हा पुतळा हटवण्याची आहे ती मागणी करण्यात आली होती आणि त्यावरून या सगळ्या परिसरामध्ये आहे ते तणावाचं वातावरण आहे ते निर्माण झालं होतं. संतप्त पडसाद या सगळ्या प्रकरणाचे आहे ते उमटले होते. अखेर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यामध्ये यशस्वी मध्यस्थी आहे ती केली. जिल्हा प्रशासनानं दोन्ही बाजूंची बैठक घेऊन यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि हा पुतळा आहे तो यथोचित दुसऱ्या जागेवरती ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्थलांतर करण्याला आहे ती मंजुरी देण्यात आली. यासोबतच या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला 1 कोटीचा DPDCमधून निधी देण्याचं सुद्धा आहे ते मान्य करण्यात आलं आणि त्यानंतर हा तणाव काहीसा आज निवळल्याचं पाहायला मिळते. दोन्ही बाजूचे प्रतिनिधींना घेऊन सध्या जिल्हा प्रशासन या जागेची पाहणी या परिसरामध्ये करते आणि त्यानंतर आहे ते या जागा निश्चितीकरणानंतर हा पुतळा यथोचित आहे ते स्थलांतर करण्यात येणार आहे आणि त्या दुसऱ्या जागेमध्ये त्याचं स्थलांतर करून तो सन्मानरित्या त्या जागेवरती बसवण्यात येणार आहे. एकूणच या तोडग्याला आहे ते सगळ्यांनी मान्यता दिल्यानंतर आता काहीशी या ठिकाणची परिस्थिती आहे ते निवळल्याचं पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला या सगळ्या परिसरामध्ये इथले नागरिक आहे ते सध्या थांबून असल्याचं पाहायला मिळते. या सगळ्या परिसराला कलम 144 आहे ते लागू करण्यात आलेलं आहे, जमावबंदी आहे ते लागू करण्यात आलेले आहे. मात्र उत्सुकतेपोटी अनेक नागरिकसुद्धा या परिसरामध्ये सध्या दाखल होत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं आपल्याला दिसून येते. मात्र काही वेळातच आहे तो पुतळ्याच्या जागा निश्चितीचा प्रश्न आहे तो निकाली निघणार आहे आणि त्यानंतर पुतळा तिथं स्थलांतरित कधी करणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा आहे ती जिल्हा प्रशासन करणार आहे आणि त्यामुळे या घोषणेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर गेल्या 3 दिवसापासून जो राडा या ठिकाणी सुरू होता त्याच्यावरती आता कुठंतरी तोडगा निघालेला आहे आणि तणावपूर्ण शांतता अद्यापही या परिसरामध्ये पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसह ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 मराठी, सोलापूर, अंजनगाव.